आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वर्गीय अजित पवारांच्या स्मरणार्थ सोनिया गांधी पॉलिटेक्निकचा नाविन्यपूर्ण उपक्रम, उन्हाळाभर वन्यजीवांची तहान भागविना, प्राचार्य अमोल नागवडे यांची माहिती। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेले वनामध्ये वन्यजीवांसाठी पाणवठे बांधण्यात आलेले आहेत, मात्र वन विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते आहे। यामुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करत मानवी वस्तीकडे येत आहेत, तर काहींना पाण्याअभावी जीवास मुकावे लागत आहे। याकडे आपले लक्ष वेधत श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निकने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्मरणार्थ वन्यजीव संवर्धन हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे। या विशेष कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील विविध दुर्लक्षित असलेले पाणवठे पाण्याने उन्हाळाभर भरण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे। कॉलेजचे विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थी आपुलकीने पाणवठे स्वच्छ करणे, त्याची डागडुजी करणे, त्या पाणवठ्यामध्ये पाणी भरणे हे काम करत आहेत। वन विभागाचे वन्यजीवांकडे होत असलेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले आहे। एकूणच काय तर सर्व जंगलातील सुकलेले गवत, बाभळांची सुकलेली पाने यामुळे सूर्याच्या झळा वन्यजीवांना पाण्याकडे ओढतात, मात्र जवळपास पाणी नसल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे। आता हे पाणवठ्यामध्ये पाणी असल्यामुळे नक्कीच वन्यजीवांना याचा मोठा आधार आता होणार आहे। पाणवठ्यामध्ये पाणी टाकल्याबरोबर वन्यजीवांनी व चिमण्यांनी धाव घेत पाण्याने आपल्या चोचीत पाणी घेऊन आपली तृष्णा भागविल्याचे चित्र पाहावयास मिळाले। हे पाहताना विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे डोळे पाण्यानं डबडबले। चिमण्यांनी पोटभर पाणी प्यायल्यानं कष्टाचं चीज झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी दक्ष टाइम्स 24 ला बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सोनिया गांधी पॉलिटेक्निक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा विद्यार्थी आज तुळजाभवानी संचलित वन जीवन संवर्धनासाठी आले होते। जवळगाव आलेलं आहे, तिथे पाण्याचे पाणवठे जे आहेत ते खूप कोरडे पडलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये पाणी नाही, तिथे त्याचं प्लॅस्टर सुद्धा खूप तुटलेलं आहे, त्यामुळे ते पाणी साचत नाही, याची वन विभागाने दक्षता घ्यावी। आज आम्ही ते उपक्रम स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ एक उपक्रम केलेला आहे, पाणवठे भरण्यासाठी इथे आलेलो आहोत। आज आम्ही इथलचे पाणवठा साफ व त्याच्यात पाणी भरण्याचे काम केले आहे। नमस्कार, मी आमने समीक्षा सोनिया गांधी पॉलिटेक्निकची इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागातून बोलत आहे। तरी आम्ही आदरणीय आमचे अमोलजी नागवडे सर यांच्या उपक्रमानुसार आम्ही राबवलेला हा वन्यजीवन संवर्धन हा उपक्रम राबवला होता। तरी आम्ही देवळगाव येथील जंगलात आलो होतो, तर तिथली अवस्था बघून आम्हाला खूप वाईट वाटलं। तिथे म्हणजे खूप कचरा झाला होता, त्या पाणवठ्यावर जे खालच्या साईडचं प्लास्टर असतं ते सुद्धा पूर्णपणे निघालेलं होतं। आम्ही ते तिथले कचरा बाजूला सरकून तिथे पाणी लावण्याचं म्हणजे पूर्णपणे प्राण्यांना पाणी पिता येईल आणि हा आम्ही उपक्रम उन्हाळ्याभर राबवणार आहोत। वन खात्याने याच्यात लक्ष द्यावे ही विनंती। सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी प्राध्यापक विक्रम शिंदे, विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग। आज या ठिकाणी वन्यजीव संवर्धन या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी आपण श्रीगोंदा तालुक्यातील जे पाणवठे आहेत ते पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। यासाठी आपल्या कॉलेजचे प्राचार्य अमोलजी नागवडे सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र नागवडे व संस्थेचे निरीक्षक सन्मान्य श्री गोलंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आज हाती घेतलेला आहे। विद्यार्थ्यांनी अतिशय तन धनाने या ठिकाणी आज उपस्थिती दाखवली आणि स्वच्छतेचे काम केले असेल, पाणवठ्याची स्वच्छता असेल, पाणवठ्याची जी काही डागडुजी असेल, असे छोटे छोटे उपक्रम हाती घेऊन पाणवठा स्वच्छ करून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पाणी सोडण्याचे काम केले आणि संपूर्ण जो उन्हाळा संपेपर्यंत या कॉलेज मार्फत आणि आपल्या डिपार्टमेंट मार्फत या पाणवठ्याचं जे रिफिलिंग आहे किंवा पाणी पुनर्भरण आहे आपण पूर्ण उन्हाळाभर करणार आहोत, जेणेकरून जंगलातील प्राण्यांना या पाण्याचा उपभोग घेता येईल। नमस्कार, मी सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथील प्राध्यापक पंडित गायकवाड। यावर्षी उन्हाळा खूप कडक असल्यामुळे आमचे प्राचार्य अमोलजी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली
व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ वन्यजीव संवर्धनाअंतर्गत यावर्षी आम्ही तालुक्यातील जे पाणवठे आहेत ते पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व विद्यार्थी, विभाग प्रमुख, शिक्षक, सेवक वृंद देऊळगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आणि देऊळगावातील या वन खात्यातील फॉरेस्ट मध्ये जो पाणवठा आहे त्या ठिकाणी आम्ही प्रथमतः आलो. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पाणवठ्याची अवस्था खूप वाईट होती आणि या अवस्थेमध्ये पाणवठा फुटलेला होता. त्या ठिकाणी पाणी राहील की नाही अशी शंका होती. आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी तो पाणवठा साफ करून घेतला. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाणी सोडलेले आहे. वन खात्याला आमची अशी विनंती आहे, हे जे वन्यजीव आहे त्याच्या संवर्धनासाठी पाणी पुरवठा आणि जे पाणवठे आहेत ते दुरुस्त करून व्यवस्थित करावेत अशी आमची त्यांना विनंती राहील. तसेच हा उपक्रम या उन्हाळ्यामध्ये आमच्या कॉलेजच्या वतीनं पूर्णतः उन्हाळाभर हा राबवण्यात येणार आहे. आणि यासाठी आमचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र नागवडे, प्राचार्य अमोलजी नागवडे, इन्स्पेक्टर गोलांडे सर या सर्वांचे आम्हाला मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. आणि आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये प्रोत्साहित होऊन स्वइच्छेने काम करत आहेत. सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी वन्यजीव संरक्षण कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली. बोलताना ते म्हणाले, आज सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या स्मरणार्थ श्रीगोंदा तालुक्यात जे विविध गाव आहेत त्या ठिकाणी वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत तेथे जे पाणवठे आहेत ते भरण्याचा आज आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला कॉलेजमधून सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी बसमधनं गेलेले होते. तर सुरुवातीला आम्ही वडळी जंगलामधील जो 2 पाणवठे होते त्यांचं साफसफाई करून ते 2 पाणवठे भरून घेतले. त्यानंतर मडेवडगाव आणि म्हातार पिंपरीच्या शिळेवरती जो जंगल आहे त्या जंगलामध्ये जे पाणवठा आहे त्याची साफसफाई केली. त्याच्यामध्ये असणारी माती, जे गाळ साचलेला होता तो बाहेर काढून त्या ठिकाणी टँकरने पाणी सोडण्यात आलं. त्यासोबतच आदळगाव या ठिकाणी सुद्धा आणि शेवटी देऊळगाव येथे सुद्धा जे पाणवठे आहेत हे सर्व आम्ही आज पाण्याने भरलेले आहेत. याच्या मागचं उद्दिष्ट असं की आपण सर्वजण आपल्या सर्वांना माहिती की मार्च मध्ये या वर्षी उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जे मुख्य प्राणी पक्षी आहेत तर त्यांना सध्या पाहण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे. एका आणि पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली होती की श्रीगोंद्यामधील जे पाणवठे आहेत ते सर्व कोरडे पडलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही ते सर्व कुठे कुठे पाणवठे आहेत त्याची माहिती घेतली वन विभागामार्फत आणि त्यांच्या परवानगीने आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करून त्या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडलेलं आहे. आता आज आपण जे पाणवठे भरलेले आहेत तर ते प्रत्येक 10 दिवसांनी आपण ते भरणार आहे. त्यासाठी आम्ही जे डिपार्टमेंट आहेत, आमच्याकडे 5 डिपार्टमेंट आहेत, तर त्या 5 डिपार्टमेंटला वेगवेगळी गाव वाटून दिलेले आहेत. त्या डिपार्टमेंटने प्रत्येक 10 दिवसांनी त्या तेथील पाण्याची काय परिस्थिती आहे ते पाहून ते टँकरने भरण्याची पूर्ण जबाबदारी त्या डिपार्टमेंटने घेतलेली आहे. मार्च, एप्रिल आणि मेच्या पर्यंत जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत प्रत्येक विभाग त्या पाणवठ्यांवरती लक्ष ठेवणार आहे आणि जिथे पाण्याची आवश्यकता आहे तर तिथे त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि कॉलेजच्या माध्यमातून आम्ही ते सर्व पाणवठे करणार आहे. वडगावचं जे पाणवठे आहे तर त्याच्यासाठी मेकॅनिकल विभागाकडे आम्ही जबाबदारी दिलेली आहे. देऊळगाव मधले जे पाणवठे आहेत त्याची जबाबदारी आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाकडे दिलेली आहे. वडळी रोड मधले वडळी जंगलातला जो पाणवठा आहे त्याची जबाबदारी कम्प्युटर विभागाकडे दिलेली आहे आणि आडळगावचं जे आहे जंगल आहे तेथील पाणवठ्याची जबाबदारी आम्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट व सिव्हिल डिपार्टमेंटकडे दिलेली आहे. श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निक मुळे या उन्हाळ्यामध्ये पशुपक्षी आणि वन्यजीवांची तृष्णा तर भागणार आहे, पण वन विभागास खऱ्या अर्थानं जाग येणार आहे का असा सवाल मात्र आता सर्व नागरिक विचारत आहेत. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.